ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि आता त्यामध्ये एका आईचे आणि एका मुलीचे प्रेम एकमेकांपासून आता दूर न जाता आणखी जवळ येऊन जेव्हा आता सायली ही प्रतिमाला भेटायला सुभेदारांच्या घरातून किल्लेदारांच्या घरी येते आणि जेव्हा आता सायली प्रतिमाच्या बेडरूमचा दरवाजा उघडते त्यावेळेस मात्र असे काही भयानक सायली समोर येते की त्यामुळे आता क्षणात आईच्या प्रेमाने रागाच्या रुद्रावताराने आणि संतापाने लालेलाल होऊन समोरचे प्रिया आणि प्रतिमाचे ते भयानक दृश्य बघून एका सेकंदात सायली पूर्णाजीला फोन करते आणि आता ती भयानक गोष्ट पूर्णाजीला सायलीने सांगताच मुलीच्या प्रेमाने अंगात वीज संचारून वाऱ्याच्या वेगाने पळतच पूर्णाजी कशी रविराजच्या घरी येते. क्षणाचाही विचार न करता मागे पुढे न बघता सनकन प्रियाच्या कानाखाली मारत प्रियाचे थोबाड फोडून पूर्णाजी आता एकाच सत्याने प्रतिमाला कशी रविराजांच्या घरून पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन जाऊ लागते. आणि रागाने रविराजकडे बघत प्रतिमावरती प्रियाने केलेल्या त्या अमानुष कृत्याचा आता पूर्णाजी कसा बदला घेते. आणि आता पूर्णाजीच्या पायावरती प्रिया आणि रविराजला डोके ठेवायला लावून आता सायली ही पुन्हा कशी प्रतिमाची आता काळजी घेऊन प्रतिमाला घरी घेऊन जाते. हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये आता रविराज हा प्रतिमाला घेऊन किल्लेदारांच्या घरी आलेला असतो. प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी आणताच आता प्रतिमा ही किल्लेदाराच्या घराच्या इकडे तिकडे अवतीभवती आसपास नजर फिरून बघत असते. तन्वीचा फोटो, तन्वीच्या लहानपणीचा फोटो आणि रविराजचा आपल्यासोबतचा फोटो, यामुळे त्या फोटोकडे एकटक बघत आता सगळ्या नवीन वाटणाऱ्या गोष्टी प्रतिमा ही न्याहाळून बघत असते. इकडे आता किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आल्यामुळे सुमनला खूप आनंद झालेला असतो. प्रेमाने आता सुमनने प्रतिमासाठी पंचपक्वान्नाचे जेवण केलेले असते. तर रविराजला खूप आता आनंद होऊन रविराज म्हणतो की सुमन, प्रतिमासाठी तिच्या आवडीचे तू पदार्थ बनवलेस तेव्हा दे ते ताट इकडे, मी प्रतिमाला घेऊन जातो. कारण मला सुद्धा 22 वर्षापासून प्रतिमासाठी जे करता आले नाही त्या आता छोट्या मोठ्या गोष्टी तरी मला करायचं भाग्य दे, असे म्हणत आता रविराज हा प्रतिमाला आता पंचपक्वान्नाचे ते ताट घेऊन जाऊ लागताच इकडे मात्र सुभेदारांच्या घरी आता प्रतिमाची सगळ्यांना आठवण येत असते. सायली तर आता तिचे सगळे लक्ष प्रतिमाकडे लागलेले असते. किचनमध्ये काम करता करता सायलीचं एक मन प्रतिमा आत्याकडे असतं, तर फक्त सायली शरीराने तिथे असते. आणि आता ती गोष्ट पूर्णाजी आणि कल्पनाला सुद्धा समजलेली असते. सायलीकडे बघून प्रतिमाच्या आठवणी सायली हरून गेल्याचे तीक्ष्ण नजरेने आता पूर्णाईने न्याहाळलेले असते. तेव्हा आता पूर्णाजीला सुद्धा प्रतिमाची खूप आठवण येत असते. एकदा तर सकाळी आता पूर्णाजीने डायरेक्ट प्रतिमालाच हाक मारलेली असते. तेव्हा आता प्रतिमा आपल्या घरातून गेली याचा आता कुणालाही विश्वास बसत नसतो. तेव्हा आता पूर्णाजीने सायलीला म्हटलेले असते की आपण प्रतिमाला भेटून येऊ का गं. तेव्हा आता सायली म्हणते की त्यासाठी जायला कशाला पाहिजे, पूर्णाजी आपण प्रतिमा आत्याला व्हिडिओ कॉल करू, असे म्हणत आता पूर्णाजीने आता रविराजच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केलेला असतो. तर आता रविराज हा प्रतिमाला जेवण घेऊन चाललो असे व्हिडिओ कॉलमध्ये दाखवून प्रतिमाच्या रूममध्ये येतो. आणि आता रविराजने तो फोन प्रतिमाला देऊन आता प्रतिमासुद्धा पूर्णाजी आणि सायली सगळ्यांना बघून मोठी खुश झालेली असते. इकडे मात्र सायली आपल्या डोळ्यापासून लांब गेली याचं प्रतिमाला दुःख वाटत असतं. पण आता प्रतिमाचा सुद्धा नाविलाज असतो. आणि त्याच वेळेस तो व्हिडिओ कॉल चालू असताना प्रिया ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते आणि सायलीसोबत व्हिडिओ कॉलवर आता प्रतिमा बोलत असल्याचे बघून प्रियाला खूप राग येतो.
पटकन पुढे येत प्रतिमाच्या हातातून मोबाईल हिसकून घेत प्रिया म्हणते की तू जर सायलीसोबत अशी वेळ वाया घालून बोलत राहिली तर तुझी जेवणाची वेळ आई टळून जाईल, तुला गोळ्या घ्यायच्यात. सायलीला म्हणते की तू सुद्धा फोन कट कर, माझ्या आईची जेवणाची वेळ झाली, तिची काळजी तर घेऊ दे. तर आता प्रियाने फोन कट केलेला असतो, पण रविराजला आता प्रियाचा राग आलेला असतो आणि रागाने रविराजने आता प्रियाला चांगलंच खडसावलेलं असतं. पण प्रिया म्हणते की बाबा, माझी जागा त्या सायलीने घेतली, मलासुद्धा आईची काळजी घ्यायची आणि माझ्या आईचं प्रेम माझ्यावरती किती आहे हे अजून आईने दाखवलेलं नाही आणि ते समोर आणण्याचा मी प्रयत्न करते. तेव्हा आता माझासुद्धा त्रास तुम्ही लक्षात घ्या ना, असे म्हणत आता प्रियाने रविराजला गप्प केलेलं असतं खरं. इकडे आता फोन कट केल्यामुळे पूर्णाजी, कल्पना, सायली सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं. पण पूर्णाजीने सायलीची समजूत काढलेली असते. पूर्णाजी म्हणते की सायली ती प्रियाच तशी आहे ग, तिचा स्वभाव तसा आहे, त्याला आपण काय करू शकतो, जाऊ दे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे आता प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया पुन्हा आता तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करते की या प्रतिमाला आणि या सायलीला मी आता कधीच प्रतिमाच्या जवळ येऊ देणार नाही आणि या सायलीची प्रतिमाला नीट करण्याची इच्छासुद्धा मी पूर्ण होऊ देणार नाही. असा काही गोळ्यांचा डोस देईल, प्रतिमाचा मेंदू कधीच ॲक्टिव्ह होणार नाही आणि सायलीला प्रतिमाला भेटूही देणार नाही. अशा 2 गोष्टीचा डाव आणि प्लान आता प्रियाने आखलेला असतो. आणि इकडे आता त्या गोळ्या दुधामध्ये देऊन आता प्रतिमाला कधी स्मृती येणार नाही याकडे आता प्रियाने लक्ष ठेवलेले असते. त्याचबरोबर आता आपण प्रतिमाची किती काळजी घेतो हे प्रिया आता रविराजला देखील दाखवत असते. भोळा भाबडा वकील असूनही रविराज ते फक्त बघत असतो आणि समाधान मानत असतो. इकडे मात्र आता दिवसेंदिवस त्या गोळ्या घेत असल्यामुळे प्रतिमाला त्या गोळ्याचा आता साईड इफेक्ट्स होऊन त्रास होऊ लागतो. प्रतिमाची डोके दुखू लागते, प्रतिमाला अस्वस्थपणा वाटू लागतो आणि प्रतिमाची शांतता भंग होऊन प्रतिमाची आता चिडचिड होऊ लागलेली असते. पण प्रिया काही प्रतिमाला त्या गोळ्या जरी तिने घ्यायला टाळाटाळ केली तरी बळजबरीने दुधामध्ये आता देतच असते. दूध घ्यायला जरी टाळाटाळ केली तरी प्रिया आता बळजबरीने प्रतिमाला ते दूध पाजतच असते. प्रतिमा आता सांगणार तरी कुणाला याची प्रतिमाला भीती वाटत असते आणि रविराज समोर सुद्धा प्रतिमाची बोलण्याची काही डेअरिंग होत नसते. आणि आता कधी एकदा सायली येते असं प्रतिमाला झालेलं असतं. इकडे आता पूर्णाजी सायली खरंच प्रतिमाच्या आठवणीत पूर्ण आता वेड्यापिशा झालेल्या असतात. इकडे आता पूर्णाजीला तर काही राहवत नसतं. अखेर पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली, तू आणि कल्पना एकदा प्रतिमाला घरी जाऊन बघून या, ती कशी आहे काय आहे. आणि बरेच दिवस झाले आता ही प्रियासुद्धा काही फोन करू देत नाहीये. मला आता प्रतिमाशिवाय राहवत नाही सायली आणि मला तिची काळजी वाटते ग. तेव्हा आता पूर्णाजीची ती अवस्था बघून सायली म्हणते ठीक आहे पूर्णाजी, आम्ही जातो. तर आता सायली आणि कल्पना हे प्रतिमाला भेटायला आता किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. पण आता हुशार सायलीने फोन न करता दोघीही तिथे आलेले असतात आणि रविराज आता तिथे नसतो. इकडे आता घरामध्ये कुणी नसताना कल्पना आणि सायली आता प्रतिमाच्या बेडरूममध्ये जातात. तर इकडे आता त्याच वेळेस मात्र प्रिया ही प्रतिमाला गोळ्या देण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिमा घ्यायला आता टाळाटाळ करत असते, पण प्रिया काही ऐकत नसते. इकडे आता प्रियाने भयानक गोष्ट केलेली असते आणि आता चाकू दाखवत प्रिया ही प्रतिमाला भीतीने गोळ्या देत असते. समोर आता प्रतिमाच्या चाकू धरलेला असतो, दुसऱ्या हातात दुधाचा ग्लास आणि प्रतिमाला बळजबरीने दूध पाजत असते. आणि तेवढ्यात सायली दरवाजा उघडते आणि प्रियाचे ते भयानक दृश्य बघून सायलीला तर मोठा धक्काच बसलेला असतो आणि हे काय चाललं यावरती सायलीचा विश्वासच बसत नसतो. पटकन आता सायली ही आता चाकू प्रियाच्या हातात असून ते प्रिया दूध पाजत असल्याचे बघताच आता मोठ्याने सायली प्रियाकडे धावून ओरडत म्हणते की प्रिया, अगं काय करतेस तू. आणि आता सायली आल्याचे कळताच प्रतिमा पटकन जाऊन आता सायलीला मिठी मारते.
रागाने सायली प्रियाकडे बघते. प्रियाच्या हातातील तो चाकू आणि ते दूध बघून सायली म्हणते की प्रिया, अगं तू किती नीच पातळीला गेलीस. तू राक्षसीन आहे की चांडाळीन. अगं तू मुलगी म्हणण्याच्या योग्य नाहीयेस. प्रतिमा त्याला चक्क चाकू दाखवून तू भीतीने दूध पाजतेस. तेव्हा आता प्रतिमा त्याला इथे ठेवण्यात काही अर्थ नाही असे लक्षात येताच आता सायली तेथूनच पूर्णाजीला फोन करते आणि घडलेली सगळी हकीकत पूर्णाजीला सांगते. तेव्हा पूर्णाजीचा काळजाचा ठोका चुकून संतापाने लालेलाल होत. त्याच ठिकाणी आता पूर्णाजी म्हणते की अर्जुन कुठे, गाडी काढ अगोदर. आणि वाऱ्याच्या वेगाने अंगात वीज कडाडून आता प्रतिमा ही किल्लेदारांच्या घरी निघालेली असते. तर आता रागाच्या रुद्रावताराने किल्लेदारांच्या घरी येऊन सनकन आता मागे पुढे न बघता प्रियाच्या सनासन कानाखाली देऊन थोबाड फोडत आता प्रतिमाचा हात धरून पूर्णाजी कशी आता प्रतिमाला पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन जाऊ लागते. आणि त्याच वेळेस बाहेर गेलेला रविराज घरी आलेला असतो. तेव्हा रागाने पूर्णाजी रविराजकडे बघते आणि प्रतिमाचा हात धरून आता पूर्णाजी म्हणते की चल प्रतिमा, एकही क्षण आणि एकही सेकंद आता मी तुला या घरात ठेवणार नाही असे म्हणत आता प्रतिमाचा हात धरून आता पूर्णाजी जाऊ लागते. तर रविराज म्हणतो की पूर्णाजी काय झालं. तर आता पूर्णाजी म्हणते काय झालं, मी चूक केली मोठी. प्रतिमाला पुन्हा इकडे तुझ्या विश्वासाने पाठवलं रविराज. तर आता काही एक न बोलता पूर्णाजी सरळ प्रतिमाला घेऊन सायली सोबत आता सुभेदारांच्या घरी येते. तर आता इकडे रविराजला जेव्हा सत्य समजते तेव्हा रविराजसुद्धा प्रियाची धुलाई करून कसे पुन्हा पूर्णाजीच्या पायावर डोके ठेवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब